नकारातून होकार एका नात्याला दिला आकार। असं म्हणतात की घरासमोर बोरीचं झाड असलं की येणारे जाणारे दगड मारणारच। बोरं आवडली की नाही हे दगड मारणाऱ्यावर अवलंबून असते। असंच काहीसं तिच्यासोबत चालू होतं। आता रोजच नवनवीन पाहुणे तिला पाहायला येत होते आणि प्रत्येक वेळी तिच्या पदरी मात्र निराशाच येत होती। कधी म्हणे मुलीचं वय जरा जास्तच आहे, तर कधी मुलगी सुंदरता आहे पण मुलगा यावर्षी लग्न नाही करायचं म्हणतोय। अशी काहीशी कारणं देऊन नकार कळवला जायचा, तर कधी तिच्या घरून पण नकार दिला जायचा। तर काय म्हणे नको, मुलगा व्यसनी आहे, मुलगा लफडेबाज आहे वगैरे। साऱ्यांचंच बरोबर होतं। सगळेच आपापल्या पसंती नापसंतीच्या मागे लागले होते आणि मात्र रोजच्या रोज नटून ठटून बाहुलीसारख्या येणाऱ्या प्रत्येक पाहण्याच्या समोर येऊन बसत होती। होला हो म्हणत होती, नाहीला नाही उत्तर देत होती। पाहुण्यांपैकी तुला कोणी आवडलं का हे मात्र तिला कोणी विचारलंच नव्हतं। ती मात्र रोजच्या घरच्या लोकांनी आणलेल्या पाहुण्यांचं हसून स्वागत करत होती। बस दुपारचे 1 वाजत आले, ताटकळत का होईना शेवटी पाहुणे आले। एकमेकांना नमस्कार करून झाल्यावर, हातपाय धुवून झाल्यावर ते आत बैठकीत बसले। थोडा वेळ पूर्णपणे शांतता पसरली। अचानक कुणीतरी मोठ्या माणसाने बोलायला सुरुवात केली आणि मग सर्वांचंच बोलायला लागले। थोडा वेळ इकडे तिकडेच बोलणं झाल्यावर कोणीतरी मुलीला बोलवायला सांगितले। ती चहा घेऊन पुन्हा एकदा पाहुण्यांसमोर आली। तिने हलक्या नजरेने मुलाकडे बघितलं। एरवी तिच्या लक्षात आले होते की नवरा मुलगा कोण असावा, तो पण दिसायला सुंदर होता। जणू काही राम सीतेची जोडी। चेहऱ्यावरून तर नवीन पिढीची आणि समजदार वाटत होती, पण शेवटी ते अंदाज होता। कुठे चुकतील ते कळणार सुद्धा नव्हते। त्यामुळे मुलगा बघून घेणे एवढंच तिच्या हातात, बाकीचं तिचे घरचे लोक ठरवणार। तिला कुणीतरी जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितले आणि ती मान खाली घालून बसली। डोक्यावर तिने पदर घेतला होता म्हणून मान खाली घालताच चेहरा पूर्ण झाकला होता। आता पाहुण्यांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली। नाव काय तुझं बेटा? सान्वी। एकाने तिला विचारलं, किती शिकलीस तू सान्वी? BA। स्वयंपाक येतो का? तिने फक्त तू होकारार्थी मान हलवली। वय किती आहे तुझं मुली? 26। वय जास्त झालं असं नाही का वाटत? कोणीतरी बोलून गेले। सान्वीला उत्तरात खूप काही बोलायचे होते, पण ती नाही बोलू शकली, कारण तिला आता सवय झाली होती। रोज कोणी ना कोणी नवनवीन काही ना काही घेऊन यायचंच। तिला सुद्धा वाटायचं नवीन प्रश्नांचा मुद्देसूद आणि काटेकोर उत्तर द्यावं, पण भले कुणाचा अपमान हो काही हो, तिला हे कळायला लागले होते सर्वात मोठा तर आपलाच आईवडिलांचा अपमान होणार। त्यामुळे ती मुख घेऊन शांत बसायची। एकदा दोनदा तर तिला भाजीत मीठ जास्त झाले, पोह्यात साखर जास्त झाली अशा कारण देऊन नाकारण्यात आले होते। तिला सुद्धा आता या कारणांचा आणि रोज रोज पाहुण्यांसमोर येऊन बसण्याचा कंटाळा आला होता। ती देवाकडे रोज प्रार्थना करायची, एक तरी लवकरात लवकर सोयरी ठरू दे, नाही तर या सगळ्यातून लवकर सुटका कर। पाहण्याचा कार्यक्रम संपला आणि पाहुण्यांना आग्रह करून जेवण करून जायचं ठरलं। वेळेवर पाहुण्यांचा सोय करायची म्हणजे धावपळ होणारच होती। त्यात भर उन्हात आणि खेड्यात न मिळणाऱ्या भाज्या, सर्वच काही मनाच्या पलीकडे करून काय करणार माणूस। शेवटी घरात जे काही होतं ते करावं लागलं। त्यामागे संबंध जुळो वा न जुळो, थोड्याच वेळात पाहुण्यांची पंगत बसली आणि सान्वी वाढू लागली। जेवणात तडका लावून डाळ आमटी, तूप लावून पोळी आणि वांग्याची भाजी होती। पाहताच काही वयस्कर माणसं तोंडी उतरली। कदाचित त्यांना ती वांग्याची भाजी आवडली नसावी। अजून कोणी जेवणाला सुरुवात केली नव्हती। ती वाढता मुलाच्या ताटाकडे गेली। सगळ्यांनी निराशेने जेवायला सुरुवात केली। सगळ्यांनाच ती वांग्याची भाजी खटकली होती। सान्वी मुलाला आमटी वाढत असताना तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडला। त्याने पहिला घास तोंडात घेताना वर बघितलं आणि तिला एक हलकीशी स्माईल दिली।
तीही लाजली. पदर पडल्यामुळे तिची नजरानजर झाली होती. त्याला नेमकं काय आवडलं, ती भाजीचा स्वाद की ती? खरंच ते दोघेजण खूप सुंदर होते, पण भाजीचा स्वाद पण खूप मस्त होता. जेवण उरकल्यावर पाहुणे काहीतरी सांगून जाणार हे घरच्यांना माहित होतं. सगळे उत्तराची वाट बघत होते. पाहुण्यांकडचे उगीच हसून दाखवत होते. त्यातच कोणीतरी बोलून गेले, मुलीकडे खूप गरीब आहे वाटतं, वांग्याची भाजी कोणी पाहायला आल्यावर करतात का? त्यामुळे हे नक्की झालं होतं की हे वांग हाती निराशा पडणारच. त्यामुळे तिच्या घरचे मनाची तयारी करायला हवी असा विचार करायला लागले होते. थोड्याच वेळात पाहुणे निघून गेले. नंतर लग्न ठरवणाऱ्या माणसाने आणि सान्वीच्या घरच्यांनी एक बैठक भरली. सान्वी नेहमीप्रमाणे अशांत होती. तर तिच्या आई वडिलांच्या मनात वांग्याची भाजी काहीतरी घोळ करणार हे तर त्यांना माहीत होतच. त्यामुळे त्यांना आता राहवत नव्हतं. म्हणून त्यांनी आता विषयाला तोंड फोडायचं. वडील काय म्हणाले पाहुणे? मध्यस्थ व्यक्ती: वांग्याची भाजी खूप पसंत पडली. पाहुण्यांना सगळ्यांचा ठाम नकार होता, पण मुलगा ठाम होता. हीच मुलगी हवी असं तो म्हणाला. मध्यस्थ व्यक्ती: कसं आहे वहिनी, सान्वीने केलेली वांग्याची भाजीचा स्वादच पाहताच मन जिंकून गेली. आई: तशी वांग्याची भाजी सान्वीने यूट्यूबवरची बघून केली. मध्यस्थ व्यक्ती: मुलगा म्हणाला की आपण कोणत्या युगात जगतोय? आज माणूस चंद्रावर जाऊन पोचलाय आणि आपण अजून असली भाजी तसली भाजी खोड्या काढत हिंडतोय. मला आता कसली कारणं नकोय. वांग्याची भाजी होती म्हणून नकार देतोय आहो, पण तीच भाजी तुम्ही बोट चाटून खाताना मी बघितलं तुम्हाला. वा, वांग्याची भाजीचा स्वाद आवडला, पण भाजी बनवणारी नाही. पाहुणचारात खोड काढताना पदार्थाची चव बघण्यापेक्षा बनवणाऱ्याचे गुण बघत जा. मला मुलगी पसंत आहे, मला तिच्याशी लग्न करायचे आहे. वांग्याची भाजीची बनवणाऱ्याचे गुण बघत जा. मला मुलगी पसंत आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. वांग्याच्या भाजीची किंवा तिच्या घरच्यांच्या परिस्थितीशी नाही. त्यामुळे तुम्ही लग्नाची तयारी करा, त्यांना होकार कळवा, असं त्या मुलांनी बजावून सांगितले. आपल्या आई वडिलांना त्यांनाही आपल्या मुलाचे म्हणणे पटले. त्यांनी लगेच मुलीकडच्यांना होकार कळवला. लग्नाची तारीख ठरली आणि शुभमुहूर्तावर त्यांचं शुभमंगल झालं. अशा प्रकारे देवाने तिला सौभाग्यवतीचा आशीर्वाद देऊन तिला रोज होणाऱ्या त्रासातून मुक्त केले. तिचा आणि त्याचा सुखी संसाराला सुरुवात झाली असं समजूया आणि आपण रजा घेऊया. तर मित्रांनो, माझी कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.